नाटक बी बसल्यामुळे परमात्मा स्वरूपाच्या दिव्याच्या ठिकाणी घेतलेलं आहे. दिवा जसं सर्वाचं काय करतो त्याप्रमाणे की सर्वाचं प्रकाशन परमात्मा करतो. मग तो परमात्मा मुळात कसा होता? मग ते परमात्मा द्वयानंद पूर्वम स्वमाय स्वयमेव जगद्भूत्वा प्राविशत जीव रूपाला. मग जीव जगत त्याच्यापूर्वी कोण होतं? परमात्मा आहे. नंतर हे जगत आलं कुठून आणि आपण जीव झालो कसे? ते माया मानावी लागते. काय मानावे? परमात्मा कसा आहे? परमात्मा अद्वयानंद पूर्वम समाय असा परमात्मा होता. आमच्या प्रकृती पहिलीकडीला. मग मायेच्या द्वारा 9व्या अध्यायामध्ये गीतेमध्ये सुद्धा हा विषय काय केला? मया तत्मिदं सर्वं जगत् मस्तानि सर्वभूतानि न च. मग स्वयमेव जगद्भूत्वा आहे ना. द्वितीयत्वाकरता आपल्याला माया मानावी लागते. मायामुळामध्ये तत्व नाही, पण गणित सोडवण्याकरता माया काय करावी लागते? मानावी लागते. जशी मानायची तशी काय करायची? लग्न सांगा गोष्ट ऐकलेली आहे तुम्ही आहे ना का? मग लग्नामधला मामा मुलीलाही मामा नाही, विधी करता कोण पाहिजे? मग नसलेला कोणीतरी उपड समजतो. अहो गणपतराव मामा बन जा की तुम्ही. तो खरंच मामा आहे का तो? पण विधी होण्याकरता त्याची काय? विधी संपल्यानंतर मामा पुन्हा राहिला का संपलं. मग जगताकरताही माया काय करावी लागते? मानावी लागते. त्याशिवाय संगती लागू शकत नाहीतर मग काय होईल? परमात्मा स्वतः अजातवाद आहे. कोणता वाद? तिथं काहीच नाही ना, आहे ना. उपाधी वेगळे, काहीच संसार. मग असा परमात्मा होता. परमात्मा अद्वय मूळ स्वरूपात कसा आहे परमात्मा? अद्वय आहे का? सत्य ज्ञानानंद आनंद अद्वय नित्य जे का निज ध्येय असा परमात्मा होता. स्वयमेव जगत होता. जगाच्या रूपाने कोण नटला? परमात्मा नटला. आणि जीव भावाला कोण निर्माण झाला? जीव भाव गेला की जीव नसून काय? परमात्माच आहे की. अपराधामुळे आपल्याला काय आहे? जीवदशा आहे. मायेमुळे जीवदशा आहे. मग शरीर कोणाचं आहे? मायेचं. आणि जीवाने त्याचं काय घेतलेलं आहे? म्हणून किम तद्ब्रह्म किम अध्यात्म किम कर्म अधिभूत. अधिभूत म्हणजे शरीर आहे का? अधिदैव म्हणजे जीव आणि अधियज्ञ म्हणजे परमात्मा. तर काय केलं? जीव का झाला? त्याने शरीराची काय घेतलं? आणि तादात्म्य जीव या भावाला काय झाला तो? आणि ते तादात्म्य संपलं. जीव भाव काय झाला? तो जीव आहे भाष सरे आत्म परमात्मा बोधे बरे. सगळ्यात दुःखाला का कारणीभूत कोण आहे? जीव बरा. त्याचे 4 प्रकार: अंडज, जारज, उद्वेज. ज्याचं जसं कर्म असेल, अतिपाप असेल खालच्या जीवाने आहे का? पुण्य असेल तर वरच्या जीवाने. खाली जाण्या इतकं काही नाही आणि वर जाण्या इतकं मनुष्य देह. कोणता देह? म्हणजे त्याची शाखा सांगायची आहे. असे 4 खाण्यातून देह काय होतात? आणि त्याच्यामध्ये सगळं कर्म भोगवून द्यावं लागतं. काय काय जीवाभावातून मुक्त होण्याची साधन जर कोणतं असेल तर मनुष्यच आहे. मग सर्वामध्ये दुर्लभ देह कोणता आहे? मनुष्य देह जरी दुर्लभ असला तरी पण उद्धाराची इच्छा होत नाही. मग उद्धाराची इच्छा नाही त्यापेक्षा दुर्लभ मनुष्यत्व पडे. आणि याचा उद्धार करणारा मिळणार हे फार
महापुरुष नाही का. दुर्लभम प्रेमे वैदत मनुष्यत्व आहे का. तत्रापि दुर्लभम म्हणजे वैकुंठपुर. हे का माणसं पुष्कळ आहे पण मुक्त होण्याची काय नाही इच्छा नाही. उलट पुन्हा बद्धपणाच वाढवतात नाही का. विषय गोळा करणं म्हणजे पामराचं लक्षण आहे. इतका विषयाचा कुठं भोग घेऊ शकतो का नाही सगळं. म्हणजे पामरविषयी यांच्या अंतःकरणामध्ये आसुरी संपत्तीचा प्रादुर्भाव असल्यामुळे पुण्य करण्याची जरी वेळ आली तरी पुण्य करणार नाही बरं का. काय केल्याशिवाय राहत नाही. आनंदीला नाही का आपलं अवांतर विषय होतं. आता अलीकडे दोन्ही व्हायला लागले बघा. पुढे आमच्या वेळेला इथं काही नव्हतं, फक्त कीर्तनच व्हायचे सर. त्याच्यात पुढे थोडी सुधारणा झाली, तमाशे व्हायला लागले काय का नाही. दोन्ही वर्ग पाहायला मिळते. कीर्तनाला जाणारा हा एक वर्ग आहे आणि तमाशाला जाणारा तो काही इथे काय कीर्तन ऐकायला आलेला असतं का. दोन्ही आहे. पाप आणि वर जाणे इतकं पाप नाही, खाली जाणे इतकं. माशा अवस्थेत कोणता देह मिळतो? मनुष्य देह मिळतो. घेतलेला आहे ना. मनुष्य देह म्हणजे काय, तुम्ही इच्छा केली म्हणजे मिळतो का? इच्छेनं कुठं मनुष्य देह मिळतो का? मग त्याला काय लागते? त्याचं कर्म असावं. अगा कर्मे जाई उरावे मग ते भोगावे यावे. जीवपणा आणि जगतपणा याचा विचार करायचा. कोहम कदमिदम जातम कोवे कर्ताक्ष विद्यते उपादानम किमस्ते विचारत स्वयं. आने की बाट कौन, जाने का घाट कौन, ब्रह्म का कपाट कौन, पृथ्वी को धरे कौन, चंद्र सूर्य को चलाए कौन, समुद्र को भरे कौन. ये इतना नाक कमाया तो क्या नाक जमाना गवाया. आता माणसाला काय पाहिजे? लोक विचार करतात पण ते निसर्गापर्यंत पोहोचतात. कुठंपर्यंत? विज्ञान निसर्गापर्यंत आहे, अध्यात्मापर्यंत पोहोचू शकत नाही. शाळेमध्ये आपण भूगोल शिकवला जातो ना, आणि त्याच्यामध्ये आणखी हे येतो जीवनाचा प्रसंग येतो ना. मग त्यावेळेला सांगतो म्हटलं पाणी कसं काय होतं. मग समुद्राचं उन्हाच्या उष्णतेमुळे, सूर्याच्या उष्णतेमुळे त्याची काय होते? वाफ फुटत जाते. त्याचे काय बनतात? आणि ते ढग पावसाचा काय करतात? हे कोणाची प्रक्रिया आहे? विज्ञान. आता पुन्हा प्रश्न आला लक्षात. बरं, तुमच्या म्हणण्याप्रमाणे वाफेचे काय झाले? ढग झाले. मग ते आजच झाले का? नाही का अनेक दिवसांनी झाले. मग त्याचबरोबर काय पडला पाहिजे? पडतो का? बरोबर खाली वर्षातून सारखा पडतच राहतो का? मग त्याची व्यवस्था आहे. बरं, एकाच ठिकाणी पडतो का सर्व ठिकाणी? याची व्यवस्था कोणी लावली? म्हणजे व्यवस्था लावणारा कोणीतरी परमात्मा. बरोबर गाडी स्टेशनवर थांबते, ड्रायव्हर काय केला पाहिजे? नाही, त्याला माणसात शिकली तर लोखंडाला कुठं अक्कल असते? माणसाला काय आहे? ज्ञान आहे. त्याला कोणीतरी आहे काय का? मग रोमा कोण पेरीन, समुद्र कोण, आणि पर्जन्याची आकरी आहे. बरोबर पाऊस कसाही पडतो का धारेने पडतो. आणि वरून मग एखादं भांड्याने पालथं केलं हे पडतं. मग त्याची व्यवस्था लावणारा काय असावा?
निर्माण करणाराही कोण? परमात्मा. आणि त्याला नियमत्व दाखवणारा कोण? आकाश आहे सर्वत्र आहे, वायू नाही नाव पावके दहावे पृथ्वी देवावे. नाही का? हे आज्ञा नाही साधो त्याला ईश्वर म्हणतात. काय बोलायचं? हे वेदांताचं मत आहे. कोणाचं मत आहे? आणि ते तुमचे असत्यम प्रतिष्ठन्ते परसंभूतम. काय काय जगदानीश्वरम, ईश्वर नावाची वस्तू हाच वाद आहे आता पलीकडे. असं आहे. तो हिंदू धर्म या दृष्टीने फार चांगला आहे. कोणता? चारवाक लोक काय मानत नाही. ईश्वर कुठे मानतात? किमन्यत काम आहेत बघा. असत्यम प्रतिष्ठन्ते जगदा अपरस्पर संभूतम किमन्यत. ते कोण? जगत कसं निर्माण होते? कामाने होतं. कामाने कुठं होत असतं का? जे त्याच्या बुद्धीचं काय निघालेलं आहे? दिवाळं निघाले. चांगला आहे. पुढे 16 अध्यायामध्ये हा विषय आहे. चांगला आहे. दैव संपत्ती आणि आसुरी संपत्ती. पाप करण्यामध्ये आवड वाटत असेल तर कोणती संपत्ती? आसुरी संपत्ती. आणि कीर्तनाकडे जात असेल तर ते मामासाहेब दांडेकर सांगायचे, सुंदर सांगायचे. ते सांगायचे बा, कीर्तनाला या किती मान मर्यादा असतो, अमकं तमकं बिचाई टाका, असं करा, पाणी लागलं नाही पाहिजे. आहे काय? तरी लोक कीर्तनाला येत नाही. आणि जिथं काहीच व्यवस्था नसते, पावसाने सगळा चिखल केलेला असतो आणि फुकट तमाशात जावं लागते का पैसा द्यावा लागते. आणि पैसा देऊन घाणेरड्या जागेत बसायचं. पैसा देऊन काय विकत घ्यायचा? आणि जिथं फुकटातलं पुण्य कीर्तनातलं घ्यायला काय नाही. बरं का? हे अक्कल शिकवणारी वारकरी शिक्षण संस्था कोणती संस्था आहे? जाऊ द्या, दृष्टांत संपला आपला. म्हणून 2 श्लोकामध्ये अध्यारोप आहे आणि 3ऱ्या श्लोकामध्ये काय आहे? अपवाद. ज्ञान करून देण्याच्या पद्धती असतात ना. अध्यारोप उपवादाभ्याम निष्प्रपंचम प्रपंच आहे. याच्याद्वारा काय करून देतात? ज्ञान करून द्या. तुमचे अभंग सोडवायचे असले तर सत्यज्ञान अनंत नाही रूप वर्ण हे अध्यारोप आणि अपवाद. मग तो हरे श्रीहरी पाहिला पाहता पाहणे धुळी. म्हणतो परमात्मा आहे कुठे? ज्ञानदेव म्हणे ज्योतिजी आणि ते उभी मूर्ती भेटे घरी. ज्ञानेश्वर महाराजांचे काय उपकार आहे ना सगळे. तत्वज्ञान अभंगामध्ये आणलेलं आहे. आचार्यजीने आपले 4पर्यंत झालं होतं. पुढचा श्लोक आहे बा. अद्वयानंद रूपस्य सद्वयमचे दुःखीदा. अद्वय स्वरूप असलेला परमात्मा, त्याच्या ठिकाणी द्वैत भावना आणि दुःख यालाच बंध असं म्हणतात. आणि स्वरूपेन स्थिती मुक्ती ती बंध. आणि एखादा पोपट आहे पिंजऱ्यामध्ये असेल तर बंद आहे की काय? आणि तोच पुढे पिंजऱ्यातून बाहेर पडला तर मग त्याला काय? आता पारतंत्र्य आहे का त्याला? पिंजऱ्यामध्ये काय पारतंत्र्य आहे? कोणची फळं खाता येतं काय मालक टाकेल ती. आणि स्वातंत्र्य झालं या झाडावरून त्या झाडावरून त्या झाडावर. ते पक्षीसुद्धा आपापल्यामध्ये हे करतात. ते म्हटलं हे पहा, हे सगळे फळाची झाडं कोणाची आहे? मोकळी काय की नळिके गुरवून उठला आणि शुकशाखे बस झाला. मुक्त पोपट कोणता? आणि नळिकेवरचा बंद. हे सगळ्यात दाखवलं. मता बंद आहे बघा. अविचार कृतो बंधू विचारेण निवर्तते. तस्मात् जीव परात्मानो सर्वदा एव
तुमच्या नव्या प्रकरणामध्ये पंचदशी आलं गेले त्याप्रमाणे अविचारकृत बंध हा जो बंध आपल्या गळ्यामध्ये कशामुळे पडला? अविचारामुळे. कशा निवृत्त होईल? विचारेनं निवृत्त होईल. मग काय करायचं? तस्मात जीव परात्मानं सर्वदा एव विचार. म्हणून कोणाच्या विचारामध्ये आपल्याला बंद पडला? जीव आणि परमात्मा. म्हणून जीवाचा आणि परमात्म्याचा काय करावा? विचार करावा. विचार क्षणोक्षणाची करावा तरावया पार. विचारा वाचून न पविजे समाधान. विचार मनुष्य देह विचार प्रधान आहे. काय? आणि तो जे देह आहे भोग प्रधान आहे. मनुष्य जो जेवण करत असतो किंवा तो कशा करता? आपल्या असे जगण्याकरता. कशा करता? आणि जगून काय करायचं? तर म्हटलं जगून काय काय खावे आणि खाऊन काय करावे? जगावे आणि जगून काय करावे? पशुपक्षाला कोणता धंदा आहे? हा धंदा आहे का? त्याला काही विचार आहे का? बरं भोगप्रधान जे आहे कोणते? फक्त भोग आहे त्याच्यामध्ये. आणि मनुष्य देहामध्ये भोग आहे पण तो विचार करता साधन जगवण्याकरता आहे. कशा करता? जगवण्याकरता आहे. म्हणून त्याने जीव आणि परमात्म्याचा काय करावा? विचार करावा. मग कुठे मराच्या वेळेला का त्यावेळेला कुठं जे जन्मावर गेलो तेच आठवत असते. ते काही काही हे आहे का? आता एक पहिला जीवाचा विचार करतात. जीवस्वरूपम तावदन निरूपयते. अहमित्य अभिमंता कर्ता असो तस्य साधनम आणि मनस्तस्य क्रियांतर्वैवृत्तो कर्मोत्ति ते. अहमित्यमिति म्हणता या कर्ता असो साधन. जीव म्हणजे कोण? अहम इत्यभिमंता शरीराच्या ठिकाणी तादात्म्य घेणारं जे चैतन्य असते त्याला काय म्हणायचं? जीव. तुमच्या गीतेच्या बाबतीत सांगायचं म्हणजे अधिभूतम अधिदैव. अधिदैव म्हणजे जीव. अधिभूत म्हणजे शरीर. आणि शरीराची तादात्म्य घेऊन राहणारा तो जीवदशेला काय झाला? त्याला अधिदैव म्हणतात. आणि अधियज्ञ म्हणजे परमात्मा. असा असणारा अहमत्यभिमंता एक करता देहाधिकारा आणखी मी असा अभिमान घेणारा त्याला करता भोगता ज्ञाता वगैरे त्याला जीव म्हणतात. काय म्हणायचं? करता. आणि जरी जीव झाला मग साधनं नको का? काय पाहिजे? साधनच आहे. साधनच नसेल तर क्रिया होऊ शकत नाही. साधनाची काय असते? मग साधनं कोणते? मनस्तस्य साधना. या असं करता आणि तस्य साधनम मना. तसं साधन कोणतं आहे? 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय. आणि त्याचा अध्यक्ष कोण आहे? मनोदशे अध्ययन. सर्व कोणाच्या साधन याच्यामध्ये असतं? मनाच्या. काय मन आहे त्याचं काय साधन आहे? मनुष्य देहामध्ये सर्वांगी सुंदर देह म्हणजे कोणतं? सौंदर्य म्हणजे दिसणारं नव्हे, अवयवानी परिपूर्ण असणे. कायच नाही. मग कोणता देह आहे? मनुष्य देह. बरोबर 2 हात आहे, 2 पाय, चालण्याकरता काय? पाय घेणं देणं करण्याकरता. हात आहे बोलण्याकरता. वाणी आहे पाहण्याकरता. एकच डोळा दिला का 2 दिले? एक हात दिला का 2 दिले? पण एकाने तक्रार केली, म्हणलं देवा हे फार चांगलं 2 कान दिले, 2 डोळे, 2 हात, 2 पाय आणि 2 पोटं दिले त्याचं काय झालं? म्हणलं एकच बरे ना. 2चे काय आवश्यकता? मग सर्वांग सुंदर कोणता देह आहे? बघ मनुष्य देह. सर्व क्रिया होण्याकरता त्या साधनाची परिपूर्णता या देह आहे. मनस्तस्य क्रिय अंतर्विवृत्तो कर्म होते ते.
त्याच्यात दोन क्रिया आहे, एक बाह्यक्रिया आणि एक आंतरक्रिया. बाह्यक्रिया म्हणजे आपल्याला जे काही विकार आहे त्या विकाराचं आपल्याला काय होतं ज्ञान. आणि बाह्य म्हणजे सगळं सृष्टी डोळ्यांनी पाहतो ही कोणती क्रिया आहे सगळी बाह्य. त्याला इदम असं म्हणायचं. काय म्हणाय अशा दोन त्याच्या क्रिया आहे. साधनाशिवाय कोणतंही कार्य होऊ शकत. साधन आपल्याला असं वाटत असते मीच आवडत आहे. एखादा सुंदर गायक मग असो, पण त्याला आवाज देणारा परमात्मा काय केला पाहिजे आहे का? त्याला आवाज देणारा परमात्म्याचे उपकार नाही मानले तर आपल्याला नाही देणाराचे उपकार काय केले पाहिजे. पण मनुष्य विसरून जात असतो, देणाराचे उपकार मानत नाही. माझे सारे उपकार आहे सगळे असे. एखादे फळ आहे आपण दुसऱ्याला देतो, काय करा देणं तुम्ही निमित्त कारणी होतात. काय उपादान कारण कोण झाड आहे. उपादान झाडाला फळं आले नसते तुम्ही कुठून दिले असते. मग उपादान कारण कोण झाड आहे आणि तुम्ही कोण आहात निमित्त का. मग ते भलतंच होऊन बसतं. निमित्त कारण बाजूला हाच उपादान. एखाद्याने मदोकरी आणली, एखाद्याला चतकोर बघाय दिली, उपकार आहे. पण हा उपादान कारण आहे का निमित्त कारण. कारण बाईने जर मदोकरीत दिली नसती त्यांनी काय केली. म्हणून ईश्वराचं स्मरण असावं. सुखे खावे अन्न आणि त्याचे करावे भजन. तिथं आलेला दृष्टांत मिळतो. मनस्तस्य क्रिये आणि अंतर्वृत्त कर्म. एक अंतर्वृत्ती आणि एक कोणती मग असे दोन साधन. आपल्या मनाच्या ठिकाणी दोन क्रिया आहे. हे सगळं कोणता विचार चालला आहे. जीव विचार चालले. अनयो स्वरूपम विषयांच्या दर्शयते. त्याचं हे करू सगळं. आम्हाला तुम्ही ते अंतर्वृत्ती बहिर्वृत्ती असे दोन सांगितलं. त्याचं अधिक स्पष्टीकरण करून सांगा. श्लोक 7वा श्लोक आहे. अंतर्मुखा आमिती अशा वृत्ती कर्तारम उल्लेखित आणि बहिर्मुखा इथे येतेशाम बाह्य स्वरूपम उल्लेखित. अंतर्मुखा अमिती अशा वृत्ती कर्तारम उल्लेखित. अंतर्मुखा यशा इथे वृत्ती. अंतर्मुख असलेली जी वृत्ती असते बरं का, ती कोणाला विषय करते. ती कर्त्याला विषय करते. अंतर्मुखा अमिती मी ही वृत्ती. अंतर्मुख असणारी मी ही वृत्ती कोणाला विषय करते. ती कर्त्याला विषय करते. आणि बहिर्मुखा इदम इतेशा बाह्यम वस्तुजम उल्लेखे. आणि बहिर्मुख जी वृत्ती आहे, इदम ज्याला म्हणत असतात. इदम म्हणजे हे, हा म्हणजे मी, तम म्हणजे तू आणि इदम म्हणजे हे. इदम येते म्हणजे पंचदशी एकादशी वैयुक्त्या इदमेच्या. जे काय सर्व इंद्रियांच्याकडून पाहिलं जाते अथवा ऐकलं जात असतं त्याला इदम म्हणतात. इदम म्हणजे जग. पंचदशीच्या दुसऱ्या का पहिल्या प्रकरणामध्ये आहे. काय आता सुंदर श्लोक आहे. बहिर्मुख इथे श्याम. बहिर्मुख असलं इदम अशी जी वृत्ती. वस्तुदम इदम उल्लेखित. वस्तूला म्हणजे दृश्य जगताला काय करते ती विषय करते. प्रत्येकाचं अंतर्मुख आणि बहिर्मुख. अंतर्मुख वृत्ती कोणाला विषय करते, बहिर्मुख वृत्ती कोणाला विषय करते. 7व्या श्लोकामध्ये काय केलं आहे. न शंका केली आहे त्याच्यावर. आता मनसा एव सर्व व्यवहार सिद्ध चक्षुरादी वैयर्थम प्रसिद्धेत स्यात्. मनाने जर सर्व व्यवहार होत असे. ननु मनसा एव सर्व व्यवहार सिद्ध. मनानेच जर सर्व व्यवहार सिद्ध होतो असं जर असलं त्याच्यावरची टीका आहे बघा. चक्षुरादी वैयर्थम प्रसिद्धेत त्याच्या म्हणजे इंद्रियांचा काय उपयोग. मनानेच जर सर्व व्यवहार होत असे मग
जे इंद्रिय दिली त्याचा उपयोग काय? आपल्याला नाही का कीर्तन करा, एखाद्या ठिकाणी कीर्तन करा, कीर्तनाला जात असतो, मग काही 4-2 काय घेऊन जातो, गायक घेऊन जातो. म्हणजे कीर्तन करायला सगळे समजावायला पाहिजे ना. नाहीतर एका दोघाला चाल दिली नाही, एखाद्याला दिलीच नाही तर म्हटलं काय भाकरी खायला बोलवलं. तिघालाही काय करावं लागेल, चाललं पहिली, दुसरी आणि तिसरी. त्याप्रमाणे मनाकडूनच सर्व जर क्रिया होत असेल बरं का, मग इंद्रियाचा उपयोग काय? त्याच्याकरता हा 8वा श्लोक आहे का. इदममये विशेष स्युर गंधरूपरसादया असंकर्केण तान् भिन्द्यान् घ्राणान्द्रिय पंचकम्. इदमसे विशेष स्युर गंध रूप रसादया असंकरेण तान् भिन्द्यान् घ्राणानेंद्रिय पंचकम्. इदम यस्या एक आंबा आहे, काय त्याच्यावर तर विशेष असतो नाही का. विशेष म्हणजे एखादा देवगडचा हापूस असेल बरं का, तो प्रारंभी हिरवा असं आणि पुढे मग लाल होतो. देठावरची छटा वेगळी असते, खालचा भाग काय असतो आणि आत गोड काय असतो. डोळ्याला काय दिसते? रूप दिसते. हात लावला तर कोणता आहे? स्पर्श आहे. नाकाला लावला तर गंध आहे. आणि जिभेवर ठेवला तर फलाच आहेत का? मग कोणामुळे याचा उपयोग कोणामुळे झाला? डोळेच नाही तर आंबा दिसला असता का? आहे काय? बरं रसनेंद्रिय नसतं तर तुम्हाला गोडी लागली असते का? मग इंद्रियांचा काय उपयोग? इदमशाशुर गंध रूप रसादया असंकरेण तान् भिन्द्यान् घ्राणेंद्रिय पंचकम. म्हणजे जी 5 ज्ञानेंद्रिय आहे कोणती? शब्द स्पर्श रूप रसगंध श्रोत्रम चक्षुस्पर्शनंच रसनम घ्राणमेव. ही इंद्रिय आहे. या इंद्रियावरती त्याच्यावरती असलेला विशेष काय आहे? आंबा सामान्य आणि त्याच्यावरती असलेले विशेष आहे. दिसायला रूप सुंदर नाही का, हात लावला तर मऊ लागतो आणि तोंडात टाकला तर गोड लागत. याला विशेष म्हणायचं. काय म्हणायचं? मग कोणाच्यामुळे कळालं? बरोबर आपापलं इंद्रिय आपापलं काय करते. डोळा त्याचं रूप दाखवते, कान त्याचं नाही तर म्हणजे थोडंसं हा आंबा आहे याचा आवाज आला तो कान त्याचं दाखवते, म्हणून त्याचा काय होतो? उपयोग होतो. असंकरेण त्याची निवड करणे. असंकरेण म्हणजे निवड त्याची. एक इंद्रिय एक विषयाला काय करते? विषय. तान् भिन्द्यात् पंचकम 5 विषय आहे ना. मग ते बरोबर काय करून दाखवते? घ्राणेंद्रिय वगैरे सगळे इंद्रिय त्याच्यातली वेगळी करून दाखवते. काय दाखवते? स्पष्टमन असतो त्याच्यात सगळे प्रकारचे असतात. सगळ्यात जिल्ह्याची पत्रका. मग पोस्टमन काय करतो? प्रत्येक जिल्हेवारी काय करतो? तालुकेवारी जिल्हेवारी काय करतो? वेगळी करत असतो. सर्वजण डब्यात नेऊन टाकतात. मग तो डबा पाठवतो का तो? म्हणजे ज्या जिल्ह्यातले असेल त्या जिल्ह्यातले काय करायचे? पाठवायचे. आता कर्तारांच्या क्रिया व्यावृत्त विषयानपी स्वरयेत यत्नेन साक्षी अत्र या सर्वाचं ज्ञान तुम्हाला कोणामुळे होतं? इनक्षते शृणोतीदम स्वाद विधानापी प्रज्ञ. या सर्वाचं प्रकाशन करणारा कोण? देवा. कर्तारम जीव. त्याच्या क्रिया नाही का, अंतर्वृत्ती बहिर्वृत्ती. त्याचप्रमाणे मन वगैरे या सर्वांच्या मनाच्या क्रिया व्यावृत्त विषयानपी. व्यावृत्त म्हणजे वेगळे करणारे विषय. स्फोरयेत एक यत्नेनं क्रमाने त्याचं प्रकाशन करतो का एकदम करतो?
सर्वाचं एकाच्याने काय करत होतो, एखादी कमी मशनरी आहे किंवा काही आहे त्याच्यातली वीज काय करते, असं क्रमाक्रमाने त्याचं प्रकाशन करते काही एकाच वेळेला. सूर्यामुळून आपल्याला जे जे पदार्थ होतात क्रमाने दिसतात का एकदम एकदम त्याप्रमाणे सर्वांचं एकदम म्हणजे स्फोरा येतो, एक येत नाही, एकाच वेळेला क्रम नाही. का आपण पूर्वीच्या काळामध्ये जायचं पाहिजे, कोणातरी बसमध्ये जायचं असल्यानंतर मग त्याच्यामध्ये क्रम लावायचा. दर्शनाला जायचं असलं तर काय लावतात, क्रम लावा लागतो एकमेकाय बरं का. आणि काही काही ठिकाणी क्रम असतो का, दार उघडतं बरं देतो तो ठेसाठी करतो, तो काय करतो रेटारेटी करत असतो, त्याला एक येत नाही ना. या असं साक्षी यात्राची बाबा या सर्वाचं जो प्रकाशन करतो त्याला साक्षी असं उदासीनत्वे सतीबोधा साक्षी. तो साक्षी तुम्हाला काय केलं पाहिजे, पंचदशीमध्ये म्हटलं का हो परमात्मा आहे का, शास्त्र सांगते काय सांगे, तर तुम्हाला काय का तस्मात शास्त्राने सांगितलेलं आहे. या सर्वाचा जो प्रकाशन करतो त्याला साक्षी असं म्हणत असतात. काय म्हणायचं, साक्षी. तो सर्वाचंच प्रकाशन करतो. तो किम स्वरूप आहे, तो चित्त वपू. वपू म्हणजे प्रकाश, हेच त्याचं काय सद्रूप आहे. पुढे तोच किम स्वरूप आहे. मग तो आनंद रूप कसा आहे, पुढे हे प्रकरण संपल्यानंतर मग तो आनंद स्वरूप असायचा. आता याच्यामध्ये काय सांगायचं, तो चिद्रूप कसा आहे एवढं सांगायचं आहे. कोणत्या ह्याच्यात, 10व्या प्रकरणात तो किम स्वरूप आहे, चिद्रूप आहे. मग चित म्हणजे चिद या शब्दाचा अर्थ भौतिक प्रकाश नाही घ्यायचा. मग अज्ञान रूप प्रकाश. कोणता प्रकाश, ज्ञानाला प्रकाश म्हटलेला आहे. आणि सूर्याचा भौतिक प्रकाश आहे, हा प्रकाश नाही आहे. दिव्याचा म्हणा, सूर्याचा म्हणा, मग तो ज्ञानरूप. ज्ञानाच्या द्वारा सर्वाचं काय करतो, तो प्रकाशन करतो. त्या प्रकाशनाच्या क्रिया इथं दाखवलेल्या. इक्षे शृणोमी जिग्रामी स्वादयामी स्पर्शाम्याम इति भासते सर्व. नृत्यशाला असतो दीपा. जसं पूर्वीच्या काळामध्ये नृत्यशाळा असायची, याच्यामध्ये नृत्य गायनशाळा, वादनशाळा अशा शाळा, नृत्यशाळा, कला असायची ना, त्याच्यामध्ये कला दाखवतात. मग शास्त्र आहे ना तुमचं, कसंही वाजवणं म्हणजे वाद्य आहे असं म्हणतात. हे बोल असतात त्याचे, शास्त्रामध्ये त्याचे काय बोल. आणि ते बोल बरोबर त्या याच्यातून वाजवून दाखवणं त्याला कला म्हणतात. ते आमच्या ते पंढरपूरला थोडं कीर्तन वाजवणारा कोणीच नाही. मग कीर्तन किती वेळपर्यंत सांगायचं. पकवाज आपला घोडीवर पकवाज आणून ठेवला, वाजवणारा कुठे. बरं किती वेळ थांबायचं. मग एक म्हातारी उठली बघा, ती म्हणाली बाबा मला वाजवता येते घेऊन पकवाज. आता प्रश्न आला, म्हटलं काय, म्हटलं आई नाही. म्हणलं मी सुद्धा काय करत असते, बायाच्या भजनामध्ये काय वाजवते. म्हणलं थापा मारायला काय हरकत नाही. मी म्हटलं आजी तुम्ही बायाच्या भजनात काय करा, थापा मारणं म्हणजे काय पकवाज वाजवा नाही. त्याच्यात बोल काढावा लागला. असं आहे ना नृत्यकला. त्या पैंजणामधून काय काढावं लागतात, बोल काय. त्याला कला म्हणतात. 64 कला आहे कधी. ही पकवाजाची तबल्याची क्रिया जकीर विषाणी होती. वारला तो जागची क्रिया. कोणची क्रिया ती, आपली वादन क्रिया. सगळे बोल काय करायचा तो वाढून तो कला असं म्हणतात.
म्हणून नृत्य हे सुद्धा काय आहे मग, ती नाचणारी बाई असते ना, तिच्या पायाला काय असतात, घुंगरं. मग तबला वाजवणारा जो बोल काढेल, कोणता बोल काढेल, काय त्याचे काय तिरकडे थकतो, तिथे कधी करत असे बोल, हे बोल ती बाई घुंगरातून काढते. कुठून? पायाच्या पैजण असतात ना, तिथून काय काढते, याला म्हणतात कला. त्याच्यात आयुष्य घालवावं लागतं. राजाकडे राजे लोक या कलेला आश्रय द्यायचे. त्याला उपजीविकेला साधन काय? कलेच्या पाठीमागे लागला तो उपजीविका, मग राजाश्रय मिळाला. मग आपल्या संस्थेला कोणता आश्रय मिळाला आहे? जसं उत्पन्न काय आहे, संस्थेला उत्पन्न काय? देणगीवरच तर संस्था झाली. स्थायी उत्पन्न काय आहे? कुठं स्थायी उत्पन्न? मग कशावर चालते संस्था? देणगीवरती. आणि संस्था म्हटल्यानंतर ते एखादा अधिकार आहे का सर्वांचा अधिकार? सर्वांच्या करता जे आहे म्हणतील संस्था. दृष्टांत संपला आपला सहज झालेला आहे. म्हणून इथे भासायचंही सर्व. नृत्यशाळा असतं दीपवाद. नृत्यशाळेमध्ये असलेला दिवा सर्वाचं काय करतो? प्रकाशन करतो. सर्वाचं प्रकाशन करतो. म्हणजे कोणाकोणाचं प्रकाशन करतो? 11वा श्लोक. नृत्यशाळा असतो दीपा प्रभू पुढे सभ्यांश नर्तिकीम दीपयेत शेषेण तद्भावेपी दीप्यते. नृत्यशाळा असतो दीपा. नृत्यशाळेमध्ये कोण असतो? दिवा असतो. पुढे प्रभू म्हणजे अध्यक्ष. दीपा प्रभू. पुढे सभ्य. ऐकणारी काय असतात? पाहणारी, त्याला सभासद म्हणतात सभ्य. आणि पुढे सभ्य म्हणजे नर्तिकी, नाच करणारी बाई नर्तिकी. दीप असे दीपयेत अविशेषेण. तो नृत्यशाळेमधला दिवा या सर्वाचं काय करतो? तो प्रकाशन करतो. तद्भावेपी दीप्यते. बरं त्यांच्या अभावाचंही काय करतो? मग दिवा आहे. ती मंडळी आली, त्याचे प्रकाशन कोणी केलं? बरं ती मंडळी काय गेली नाही का? नृत्य संपला. थांबतात का लोक? मग सगळी काय त्याच्या अभावाचे प्रकाशन करा. भावाचंही आणि अभावाचंही. अरे वा. आमचा दिव्य तर दिवा करतात. दिव्याच्या ठिकाणी कोण घेतलेला आहे? परमात्मा. मग परमात्मा सर्व जगातल्या पदार्थाचं काय करतो? प्रकाशन करतो. त्याच्यामध्ये कसे कसे प्रकाशन करतात ते चांगल्या प्रकारे सांगितलेलं आहे. आपला 11चा आकडा कसा आहे? इथेच थांबतो.